नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने खारे शेंगदाणे कसे करायचे ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। येथे मी पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम सोलापुरी मोठे शेंगदाणे स्वच्छ करून घेतले आहे। 2 चमचे मीठ। मी इथे भांड्यात पाणी घेतले आहे, त्यात आता आपण हे शेंगदाणे टाकून घेऊ। शेंगदाणे छान मोठे आहेत मस्त। खारे शेंगदाणे बनवण्यासाठी असेच शेंगदाणे घ्यावे, छान लागतात चवीला। हे कमी तेलकट असतात त्यामुळे असे खवट पण नाही लागत, छान लागतात। हे शेंगदाणे आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे, त्यात आता पाव लिटर पाणी टाकून घेते। त्यात 2 चमचे मीठ टाकून घेते। मिठाच्या पाण्याला थोडी उकळी आली आहे, त्यात आता आपण शेंगदाणे टाकून घेऊ। धुवून घेतलेले शेंगदाणे टाकते। हलवून घेऊ आपण असे छान। शेंगदाणे आपण आता कमी गॅसवर 10 ते 12 मिनिटं छान शिजवून घेऊ। मी आता झाकण ठेवून घेते। 10 ते 12 मिनिटं झाले आहे। कमी गॅसवर आपण शेंगदाणे शिजत ठेवले होते, ते बघून घेऊ आपण। छान उकळतात ते शेंगदाण्याचे, छान शिजले, टपोरे झाले। आता मी गॅस बंद करून घेते। मी इथे पसरट भांड्यावर चाळणी ठेवली आहे, त्यात आता आपण शिजवलेले शेंगदाणे ओतून घेऊ। पाणी निथळून झाल्यावर आपण हे शेंगदाणे सुती कापडावर पसरून घेऊ। मी इथे सुती कापड टाकून घेतलं आहे, त्यात आता आपण शेंगदाणे टाकून घेऊ। हे शेंगदाणे आपण फॅन खाली अर्धा ते 1 तास छान वाळवून घेऊ। सुती कापडावर टाकलेले शेंगदाणे छान वाळले आहे, मस्त रंग छान बदललाय बा त्याचा। आता आपण हे शेंगदाणे मिठात भाजून घेऊ। मी गॅसवर लोखंडी कढई ठेवली आहे, त्यात हे जाड मीठ टाकून घेतले आहे। आपल्याला शेंगदाणे भाजायचे, त्यात आपण बारीकही मीठ वापरू शकतो। यापूर्वी मी शेंगदाणे भाजले होते या मिठात, त्याच्यामुळे रंग असा दिसतोय। आता आपण 2 बॅच मध्ये असे शेंगदाणे भाजून घेऊ। मीठ गरम झाले आहे, त्यात आता आपण शेंगदाणे टाकून छान भाजून घेऊ। कमी गॅसवरच भाजत राहायचे, छान खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला, असे सारखे हलवून। पूर्वी माझी आजी असे शेंगदाणे हरभरे देऊन भट्टीतून भाजून आणायची भोईनबाईकडून। पूर्वी लहान मुलांना असा खाऊ असायचा, शेंगदाणे, लाह्या, फुटाणे असेच मिळायचं। शेंगदाणे कमी गॅसवर छान भाजून झाले आहेत, मस्त खरपूस झाले भाजून छान, अशी तडतड आवाज येतोय थोडा। मी आता गॅस बंद करून शेंगदाणे काढून घेते। शेंगदाणे मिठातून काढून झाले आहेत, मी आता ताटात टाकून घेते। छान खणखणीत मस्त भाजले गेलेत। आता आपण राहिलेले शेंगदाणे भाजून घेऊ। गरम मिठात मी आता उरलेले शेंगदाणे टाकून घेते। कमी गॅसवर आता आपण असे हलवून भाजून घेऊ छान। मिठात सगळे शेंगदाणे भाजून झाले आहेत, आता आपण ताटात काढूया। छान झाले भाजून मस्त पैकी भट्टी सारखे शेंगदाणे घरच्या घरी स्वस्त आणि मस्त खाण्यासाठी तयार झाले आहेत। तर मग आपण पण अशा पद्धतीने खारे शेंगदाणे घरी नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।